ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, असं सांगतात की ज्यांची आध्यात्मिक दृष्टी चांगली असते त्यांना जग आणि त्यांना आजूबाजूला असलेले व्यक्ती आणि वस्तू देखील सुंदर दिसू लागतात। ज्यांची आध्यात्मिक दृष्टी सदृढ असते, ज्यांची आध्यात्मिक दृष्टी चांगली असते, सुंदर असते, त्यांना आजूबाजूचा परिसर अगदी सुंदर सुशोभित दिसत असतो। परंतु ज्यांची आध्यात्मिक दृष्टी कचऱ्याने भरलेली असते, वाईट गोष्टीने भरलेली असते किंवा काही ना काही कमतरतेने भरलेली असते, ती व्यक्ती आजूबाजूचा परिसर देखील त्याच नजरेने पाहत असते। ती व्यक्ती इतरांमध्ये देखील काही ना काही कमीपणा शोधण्याचा प्रयत्न करत असते। आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त आपली आध्यात्मिक दृष्टी, डोळ्यावरील कचरा शुद्ध करून इतरांच्या जीवनातील चांगल्या गोष्टी शोधण्यासाठी पाचारण करत आहे। थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना सांगत आहे, आत्मपरीक्षण करणे फार गरजेचं आहे। जेव्हा आपण आरशासमोर उभे राहतो तेव्हा आरसा आपल्याला सत्य काय आहे ते दाखवित असतो। आरसा जे काही लपलेलं आहे आपल्या समोर ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि आरशामध्ये पाहिल्यानंतर आपण स्वतःचा चेहरा किंवा जे काही गोष्टी आपल्या चेहऱ्यावरती लागलेल्या आहेत, ज्या गोष्टीची उणीवा आहेत, ते आपण भरून काढण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजेच आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो, स्वतःमध्ये बदल घडून आणण्याचा प्रयत्न करत असतो। परंतु जी व्यक्ती आत्मपरीक्षण करत नसते, जी व्यक्ती आपल्या डोळ्यावरील कचरा न साफ करता इतरांच्या जीवनातील कचरा शोधण्याचा प्रयत्न करत असते, इतरांच्या जीवनातील कमतरता शोधण्याचा प्रयत्न करत असते किंवा इतरांच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करून इतरांच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते, ती व्यक्ती स्वतः त्या खड्ड्यामध्ये पडत असते, स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारत असते। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, स्वतःचं परीक्षण करणे आणि स्वतःच्या जीवनातील कचरा बाहेर काढून स्वतः चांगल्या मार्गावरती चालणे ही खरी गोष्ट आहे, हा खरा पश्चाताप आहे आणि हे खरं नवजीवन आहे। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, स्वतःच्या जीवनामध्ये उणीवा असताना आपण इतरांच्या जीवनामधील उणीवा शोधण्याचा कधी कधी प्रयत्न करत असतो, इतरांवरती बोटे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, इतरांचे दोष काढण्याचा प्रयत्न करत असतो, इतरांना खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याही पलीकडे जाऊन इतरांचं नाव आपण खराब करण्यासाठी पाहिजे ते करण्यासाठी तयार असतो किंवा प्रयत्न करत असतो। परंतु आपण मात्र त्याच जागी राहत असतो। आपल्या जीवनामध्ये किती अंधार असतो, आपल्या जीवनामध्ये किती कमतरता असते, आपल्या जीवनामध्ये किती उणीवा असते, ते आपण कधीच बदलण्याचा प्रयत्न करत नाही। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या सर्वांना आपल्या जीवनावरती मननचिंतन करून आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि ज्या उणीवा आपल्या जीवनामध्ये आहेत त्या उणीवा भरून काढण्यासाठी व आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये, जीवनामध्ये असलेला तो कचरा आहे तो साफ करून आपली आध्यात्मिक दृष्टी सुधारण्यासाठी व इतरांच्या जीवनामध्ये अजून काही चांगल्या गोष्टी असतील त्या शोधून इतरांना सपोर्ट करण्यासाठी पाचारण करत आहे। आणि म्हणूनच जेव्हा आपण स्वतः आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आणतो तेव्हा आपलं जग हे सुंदर दिसत असते, आपल्याला आजूबाजूला असलेली व्यक्ती आणि वस्तू देखील सुंदर दिसत असते। परंतु जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणत नसतो तेव्हा नेहमी आपण इतरांचे दोष काढत असतो आणि इतरांचे दोष करणारा व्यक्ती, इतरांच्या उणीवा दाखवणारा व्यक्ती हा स्वतः त्या दोषामध्ये अडकलेला असतो। आणि म्हणूनच आज परमेश्वर आपल्या सर्वांना आत्मपरीक्षण करण्यासाठी पाचारण करत आहे। खरोखरच मी इतरांचा दोष काढण्यामध्ये सहभागी घेतो का? मी इतरांच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करतो का? मी इतरांच्या दुःखामध्ये किंवा दुःख वाढवण्यामध्ये सामील आहे का?
जर आपण त्या गोष्टीमध्ये असेल तर आज आपण आत्मपरीक्षण करूया, आपल्या जीवनातील तो अंधार कायमचा नष्ट करण्यासाठी प्रयत्न करूया. आपलं मन, आपलं हृदय, आपले डोळे आध्यात्मिक चांगल्या गोष्टीने भरण्याचा प्रयत्न करूया. आणि जेव्हा आपलं जीवन प्रकाशमय होणार आहे तेव्हा नक्कीच आपल्या प्रकाशाने इतरांचं जीवन देखील आपण प्रकाशमान करणार आहोत. आज परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागूया आपल्या जीवनामध्ये बदल आणण्यासाठी आणि इतरांचं जीवन बदलण्यासाठी. आमीन.